काय माल आहे. मार दे बुलबुल. अशी जवळ आहे, आपण पूजा करतो तुझी. ये विचार कसला करतेस? चल ना, चल चल. अगं बोल ना, बोल 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 बुलबुल. अरे अरे नाही 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 नाही, असं नाही यार. ती तर माझी राणी आहे. अरे माझी. हे बघ पैसे. अगं याच्यापेक्षा जास्त मिळतील. सगळी दौलत तुझ्यावर उधळीन. अगं विचार काय करतेस? अगं तुला मी माझी राणी बनवी. कबूल? खुश येते. हा तुमच्या संगत येते मी. संगत? अरे वा. तुमच्या संगत बी. पण येण्यापूर्वी तुम्हा समध्यासनी परसाद तरी देते. घ्या तुम्हासनी बी घ्या. कराटे पण खेळते. अरे बापरे. चल बापू, पळूया. चल चल बाबा. अरे बापरे, बसत लय माग पडणार. बोल, कुणी सांगितलं तुला हे? बोलतोस की? छे, अजून कशी नाही आली शालू? काळजी करू नका मॅडम, माझा प्लॅन फेल होणार नाही. अहो या आयडिया करता पैसे मोजलेत आपण. तिचं नख देखील दृष्टीस पडणार नाही आपल्या. काय म्हणताय? पैसे? शालू 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 बेटी, काय झालं ग? अगं किती मार लागलाय तुला. बाई 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 बाई, आधी इथं बस बघू. हा हा, सावकाश सावकाश. शांत शांत. हा बैस बैस. शाबास. हा बैस. हा. कोणी आहे का तिकडे? कोणी आहे का तिकडे? अगं शिल्पा, धावा धावा. अजय, अहो बघा तरी शालूला काय झालंय. काय झालं बाळ? काय? अरे काय झालं? काय झालं म्हणून काय विचारताय? बघा ना किती मार लागलाय तिला. शिल्पा जरा बँडेज आणून बघू. बँडेज घेऊन येत आहे. आणखी कुठे लागलं नाही ना? आई, किती रक्त आलं गो बाई. नाही आईसाहेब, विशेष काय नाही. जरासं खर्च नाही. काय किती लागले तुला? हो ना. अगं राहू दे ग, राहू देत. काय बांधून घे बघू बँडेज. बांध बांध लवकर बांध बघू. हो हो. हा वहिनी बघू 1 मिनिट. असं सावकाश सावकाश. अगं पण काय झालं ते सांगशील तरी का? आईसाहेब, मी देवळात गेले होते, एकटीच होते. तेवढ्या 4 गुंड धावून आले. मी घाबरले आणि पळत सुटले आणि पाय घसरून पडले. हा हा, चालताना जरा जपून चालायला हवं सुनबाई. खरंय आईसाहेब, चालताना जरा जपूनच चालायला हवं. तुला हवे होते ते
पैसे मिळाले? कसे मिळाले? कुणी दिले? तुला काय करायचंय त्याचं? फक्त मला एक सांग, आपण काय? लग्न कधी करायचं? हे पैसे मी घरी देते. माझ्या मोठ्या बहिणीचं तर लग्न होते आधी. ठीक आहे, पण मोठ्या बहिणीचं लग्न झाल्यावर आपण नक्की लग्न करायचं ना? म्हणजे काय? नाही, नाहीतर तुला आणखीन एखादी बहीण असायची आणि माझी आपली पंचायत व्हायची. ए, थट्टा करतोस काय गरीब मुलीची? गरीब? हं. आणि तू? हो. हे बघ, तू आता एका श्रीमंत अशा पतीची राणी होणार आहेस आणि हं. इतकी मोठी राणी होणार आहेस, हं. इतकी फुगून बसणार आहेस हं. की तू मिठीत सुद्धा मावणार नाहीयेस. हॅलो. शालू, हा मी विवेक बोलतोय, मद्रासून. मद्रास मद्रास. हा, तू कशी आहेस? मी लई सुखात आहे. तुम्ही माझी मुली सुद्धा काळजी करू नका सा. शालू, मला तुझी खूप आठवण येते ग. आणि मला बी. असं वाटतं लगेच तिकडे यावं, पण काय करणार? अगं इथे सॉलिड काम आहे. 8 दिवस तरी येऊ शकणार नाही मी. एक मिनिट हा, मला वाटतं आईसाहेब आल्या. अगं आई नसेल ग, भाजीवाली असेल. नाही नाही, आईसाहेबच आल्या वाटतं. काय हे बघ, मी डिस्कनेक्ट करतोय. काय म्हणता? डिस्कनेक्ट करतोय. हॅलो हॅलो. आई पण नेमकी येते. आईसाहेब? दार उघडायला किती उशीर ग? नाही, यांचा मद्रासून फोन आला होता, हं, म्हणून जरा उशीर झाला. असं एसी कार असून काय उकाडा हा. छे ग, थकून गेला जीव. शालू, हं? जरा प्यायला पाणी आणतेस? वय आणते की. मी आणतो ना. तुम्ही आणताय? हा, आणा आणा. सेक्रेटरी चालू, हं? बैस ना इथं. इथं? बैस बैस. हे बघ, मद्रासला सगळं ठीक आहे ना? हा मॅडम पाणी. हा. आय ग, काय झालं आईसाहेब? काय डोकं दुखतंय ग? चालू, हं? 1 कप चहा आणतेस? वय आणते की. मॅडम चालू, हं? आणतेस ना? वय. अहो, अजून काहीच कसं होत नाही. डोंट वरी मॅडम. भयानक स्फोट होईल. बंगला कोसळेल. मातीचा ठिकारा. वाचवा. आर्त किंकाळी. चालूची तिला आपण खेचून बाहेर काढू. रक्तबंबा. चेहरा वेडा वाकडा. खेळ खलास. परत आलीस का? मी येणार नाही असं वाटलं होतं. छे, 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 असं कुठं म्हटलं मी? नाही, मला काय म्हणायचंय, चालू बैस 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 ना. हे बघ, हं? दिवसभर की नाही तू एकटीच असतेस ना, हं. कंटील नाही? तू तू फिरायला का नाही जात? कधी कधी सिनेमाला जावं, बाहेर जावं. नाही तर मी काय म्हणते, हं? माझ्या बरोबर तू पिकनिकला का नाही चालत? पिकनिकला? छान मोकळं वाटतंय नी. किती शांत आहे बघ. आईसाहेब, इकडे कुठं घेऊन आले असं तुम्ही मला? अगं, घरी बसल्या बसल्या बोर होतेस की नाही, म्हणून फिरायला जाऊया म्हंटल. लय बरे वाटलं. किती मोकळेपणाने वागता तुम्ही माझ्याशी. अगं, मी तुझी सासू असले म्हणून काय झालं? तू मला आईसाहेब म्हणतेस की नाही, मग मी तुझ्यावर लेकीसारखी माया नको करायला? खरंच आईसाहेब, माझ्यावर किती माया करता हो तुम्ही. अरे हो, विसरलेच की मी. हं? तू 1 मिनिट थांब, मी वॉटर बॅग घेऊन येते. हा हा.
एकदम नॉर्मल आहात. नॉर्मल आहे. अरे 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 नाही म्हणजे तुम्ही पाण्यात उडी मारलीत. अहो पाणी खोल बघून तरी उडी मारायची नाही का? नाही म्हणजे पोहायची हौस होती म्हणून म्हटलं. अहो पाणी तुम्हाला घाबरतं म्हणजे तुम्ही पाण्याला घाबरता असं म्हणायचं होतं मला. अहो तुम्ही तिकडे पाण्यात उडी मारली आणि पाण्याची पातळी वाढली म्हणे. अहो हा मी उडी मारली नाही. मग मी म्हणजे मला सासूबाई ऐका माझं. तुम्ही उगीच कशाला त्रास घेता? तुम्ही निवांत पडून जा बघू. मी समजा सांगते ना बाबासनी समजावून. बाबा त्याचं काय झालं? सुनबाई राहू दे ग. मॅडम तुम्ही उगाच भीती घेतली आहे. डॉक्टर मला वाटतं भीतीच्या मनानं आमच्या सौभाग्यवती 5-6 महिने तरी कोमात जायला हव्या होत्या. म्हणजे विश्रांती मिळाली असती म्हणून म्हणतोय मी तुम्हाला. चला डॉक्टर चला. अजय तुझ्याशी मला काही बोलायचंय. सॉरी शिल्पा, मी बाहेर निघालोय. अरे पण मला जे बोलायचं ते फार महत्वाचं आहे. ठीक आहे मग प्रस्ताविक नको. जे काय सांगायचं ते लवकर सांग. अजय तुझ्यावर माझं प्रेम आहे. सॉरी, रॉंग नंबर. तुझं माझ्यावर ढिगभर प्रेम असेल पण त्याचा काही उपयोग नाहीये. माझं दुसऱ्या एका मुलीवर प्रेम आहे. नाव ऐकलं असेलच कदाचित, माधवी. आणि हे बघ आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलंय. समजलं? पण अजय माझा नो आर्ग्युमेंट्स प्लीज. मला आता बाहेर जायचंय. ओके बाय बाय. शिल्पा शांत हो. मी घर सोडून जाते. हे बघ, असं काय बी मनात आणू नकस. तू विचार कर बाबासने किती वाईट वाटेल. पण मग मी काय करू? माझं सारं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. अजयने मला नाही सांगितलं. हे बघ माणसानं इतकं निराश व्हायचं नसतं. तू अजयवर मनापासून प्रेम करतेस ना वा? मग एक गोष्ट ध्यानात ठेव, तुझ्या प्रेमात कवा बी अपयश येणार नाही. बहिणी पण अजयचं प्रेम तर माधवीवर आहे. शिल्पा ही माधवी कोण आहे आणि तिचं बी अजयवर खरंच प्रेम आहे का हे आधी आपल्याला कळायला हवं. हे बघ शिल्पा, माझी खात्री आहे तुझ्या प्रेमाची सर दुसऱ्या कोणाला बी येणार नाही. हे बघ ही माधविका कोण आहे ना, तिला तू आधी जाऊन भेट. मी आहेच तुझ्या मदतीला. काय बेवकूफ आहे तो अजय. चक्क बहिणीचं लग्न आहे सांगितलं आणि नाही. 25,000 रुपये काढले. ए एक काम कर ना, अरे बोल ना बोल. असंच त्याला आणखीन एखादं कारण सांग ना. गडगंज पैसा आहे त्याच्याजवळ, त्यातले 4 पैसे आपल्याला मिळाले तर काय हरकत आहे? असं म्हणतोस? हा. ए पण मला नाही वाटत आता तो मला जास्त पैसे देईल. का नाही देणार? त्याचं तुझ्यावर प्रेम आहे ना. हो रे, तो वेडा माझ्याशी लग्न करायचं म्हणतोय. लग्न? हो. आणि तुझ्याशी काय वेडबीड लागले नाही ना त्याला? चल रे, मी बघ कशी फुटवते त्याला. अजय, तू? पैशासाठी माझ्यावर प्रेम केलंस? नाही रे. मला फसवतेस? हा?
पैसे पाहिजेत, पैसे पाहिजेत. मला बजावतेस. माझ्याशी नाटक करते. तुला सोडत नाही आता. डॉक्टर काय झालं डॉक्टर? ओ डोंट वरी, एव्हरीथिंग इज ओके. काय रामू काय करतोस इकडे? काय नाही ते आपले हे जा जा कामाला जा चल. हं? हो. नको बिसरू संकेत मिलनाचा, नको बिसरू, नको बिसरू संकेत मिलनाचा. शालू चहा घेऊन ये साखरेचा. बाबाच्या हात यार. आज फार खुशी दिसतेस. बाबा तुम्हासनी ना आज एक चांगली बातमी ऐकवायची हाय. सांग 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 सांग. सांगू? हा. आपला अजय ना अजय, हा हा. तो ना शिल्पा संग लगीन करणार हाय. वा 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 झकास. नाहीतरी त्या अजय सारख्या गाढवाला शिल्पापेक्षा दुसरी चांगली कुठली मुलगी मिळणार होती. ये, ये. अरे ये 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 ये. सावकाश आहे ना हॅलो. तिला. सावकाश. हा ये बैस. बसा. बैस बैस. हा? सांभाळ. आ, बसा. आ. कशी काय तब्येत आता? बरी आहे. फर्स्ट क्लास. चांगला आधार मिळाला एकमेकांना. नाही तर आम्ही ना शेंडा ना बुडखा आधांतरीलो. अरे या 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 या. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. या या या. सेक्रेटरी रामू. आई शिल्पाची तब्येत आता सुधारते. मग मी काय गावभर पेढे वाटू? अपेक्षित उत्तर. बघे तुमच्या दोन गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे आपण त्याला गुण म्हणू हवं तर. एक म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात तुम्हाला सहभागी होता येत नाही, आणि दुसऱ्याचं दुःख समजत नाही. कसं काय आयुष्य जगता कुणास ठाऊक. हे बघा, असल्या फालतू गोष्टीत आनंद घेण्यासाठी माझ्यापाशी वेळ नाही. तुम्हाला वाटते तितकी फालतू गोष्ट नाही ती. अहो अजय लग्न करतोय शिल्पाशी. काय? हम्म. विवेकनं एक मूर्खपणा केला म्हणून तू सुद्धा? आई विवेकने मूर्खपणा केला असं तू म्हणतेस, आम्ही नाही. म्हणजे तू खरंच शिल्पाशी लग्न करणार आहेस? माझा विश्वास नाही बसत. ठीक आहे, मग 100 रुपयाचे पेढे विकत आणतो, गावभर वाटतो, मग तू विश्वास ठेवशील. हं? हार कुठे गेला? सेक्रेटरी, चौधरीने दिलेला माझा नेकलेस कुठे गेला? मला माहित नाही मॅडम. म्हणजे शालू, शालूताई, शिल्पा, शिल्पाताई, रामू, रामू भैया, रामू
काय झालं आईसाहेब? काय ग हं? माझा इथला हार कुठे गेला? हॉस्पिटलचं बिल चुकता करण्यासाठी पैसे काढायला तू आलीस त्यावेळेला हार इथं होता. पण आईसाहेब मी का आता का दात खेळी बसली? म्हणजे मी तो हार चोरला असं म्हणायचंय तुम्हासनी? हो, चोर ती चोर वर शिरजोर. नाही आईसाहेब, मी चोरी केली नाही. मी चोरी केली नाही. आईसाहेब माझं ऐका. हे बघ, सरळ कबूल कर मी हार चोरला म्हणून. मी तुला माफ करेन. नाही हो, मी खरंच नाही हार चोरला. अगं धक्के मारून तुला घराबाहेर हाकलून काढेन. हा, आणि जगाला 100 वेळा ओरडून सांगेन तू चोर आहेस, चोर. तुझ्याशिवाय दुसरं हे साहस कोणीही करू शकणार नाही. सेक्रेटरी, हा? पोलिसात कळवायला हवं. हो. चाल पोलिसात कळवायला हवं. चलतेस की नाही? चोर कुठची? हे खाली. नाही तुला इंगा दाखवला तर नावाची वंदना नाही. काय वाटतं नाही तुला? हा? माझ्यावर हंटर उघडणारी तू आता का मान खाली घालतेस? आतापर्यंत घरात कधी चोरी झाली नाही. तू आल्यावर कशा चोऱ्या व्हायला लागल्या? चल निघ इथून. आईसाहेब, मी खरंच सांगते, तुमची शपथ घेऊन सांगते, मी खरंच नाही हो चोरी केली. अरे वा, माझी शपथ काय? अगं मी मेले तर चांगलंच. तुला काय त्याचं? तुमची शपथ म्हणे. आई काय चाललंय? बरं झालं अगदी वेळेवर आलास. इतके दिवस सांगत होते पण ऐकलं नाहीस. अगं पण काय झालं काय? मी कशाला सांगू? तूच विचार ना तिला आणि सांग तिला आपल्या तोंडानं गुन्हा कबूल कर म्हणून. गुन्हा? कसला गुन्हा? पैसे म्हणतात त्यांच्या तिजोरीतला हात मी चोरलाय म्हणून. साधा सुद्धा नाही, 2 लाखाचा. कळलं? पाहता काय असे? अजूनही सांगते गुन्हा कबूल कर, मी माफ करेन. शालू आणि नाही हो, मी खरंच हार नाही घेतला. पाहिजे तर झडती घ्या माझी. झडती? हा झडती. आता तू म्हणतेस तर झडती घ्यायलाच हवी. पण काय ग, तू लपून ठेवलेला हार आम्हाला कसं काय मिळणार? हा नाही, तरी पण झडती घ्यायलाच हवी. चला रे सगळेजण. सेक्रेटरी चला. रामू, जी. रामू झडती घे. हो. पाहिलं? हा घ्या पुरावा. इतके दिवस मी ओरडून सांगत होते, कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. शालू, हे तुझ्याकडे कसं आलं? मला काय बी माहित नाही. असं? मग तुला असं म्हणायचंय का आम्हीच हा हार तुझ्या कपाटात ठेवला आणि तुझ्यावर चोरीचा आळ घेतला म्हणून? पर मी कुठे असं म्हणले? विवेक, तुझा कोणावरती जास्त विश्वास आहे? जन्मदात्या आईवर की या चोरटीवर? आई, शालू असं काही करेल असं मला वाटत नाही. मग काय मी खोटं बोलतेय? आई, तुझ्यावर माझा विश्वास आहे ग. बस बस, हा विषय इथेच संपला. सेक्रेटरी, हं? पोलिसात फोन करा. पोलीस? नाही ग आई, अगं घरच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा आपण हे प्रकरण इथेच संपलं असं समजूया ना. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. चला हो. अहो, मी असं काय करेन असं वाटते तुम्हासनी? शालू, मला खरंच काही निर्णय घेता येत नाहीये. तुला घराबाहेर काढण्यासाठी आईने तुझ्यावर चोरीचा खोटा आळ घ्यावा हे माझ्या मनाला पटत नाहीये. कारण घर तिचं स्वतःच आहे. ती तुला आणि मला सरळपणे केव्हाही घराबाहेर काढू शकते. आणि दुसरं असं की सांगा, मी ऐकते. चार चौघांसमोर तुझ्यावर चोरीचा आळ घेतला
याचा अर्थ यापुढे सगळेजण तुझ्याकडे तू चोर आहेस या नजरेने बघणार. आणि मग या घरात राहणं तुला जरा अवघड जाईल. जगातलं कुठलं बी दुःख मी सहन करू शकते असा मला अभिमान होता, पण नाही. ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानेच विश्वासघात केला. आता तुम्ही मला जे काय समज सांगितलं त्यातनं एकच अर्थ निघतो की तुम्हासनी तुमच्या बायकोच्या चारित्र्याविषयी संशय वाटतो. या उद्या मला तुम्ही सवतावून या घराबाहेर काढाल, पण नाही, मी ती येळ येऊ देणार नाही. ती येळ येण्यापूर्वीच मी आज हे घर सोडून जाते. हे बघ गावभर पेढे वाटून आलो. अरे काय झालं, रडतेस का? आज वहिनी घर सोडून गेली कायमची. घर सोडून गेली का? चोरी जाळ घेतला तिच्यावर. 2 लाखाचा हार रामूला तिच्या खोलीत सापडलाय. रामूला? ठीक आहे, आलोच मी. राया मला पावसात नेऊ नका, अहो राया मला पावसात नेऊ नका, अहो राया मला पावसात नेऊ. काय दाखलं मालक? या आज मी तुमच्यासाठी खास जेवण तयार करतोय. हो छान आहे. म्हणजे वहिनी घर सोडून गेली म्हणून माझ्यासाठी तू जेवण करणार नाही का? हो ना. छान. का रे, का घर का सोडून गेली? कसला आळा आला तिच्यावर? चोरी केली ना. हो हो, पुरावा पण सापडला. हो हो. अरे बापरे, पण तुला मी त्यांच्या खोलीतून चोर पावलांनी बाहेर पडताना बघितलं होतं. मी त्यांची खोली साफ करायला गेलतो. अच्छा, खोली साफ करायला गेला होतास का? हो. म्हणजे वहिनी सगळं घर स्वच्छ करते आणि हो. तू त्यांची खोली साफ करायला गेला होतास का? हो. चांगलंय चांगलंय. बाळासाहेब, माझी काय बी चूक नाही. तो हार मला बाबूरावांनीच वहिनी साहेबांच्या कपाटात ठेवायला सांगितला होता. खरंच माझी काय बी चूक नाही. मी परत असं काय बी करणार नाही. खरंच माझी काय बी चूक नाही. रामखोर. तुझ्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला. मी तुझा जीव घेईन. सोड त्याला. चल बेटा. नोकरांना दोष देण्यात काय अर्थ आहे? पण तुला खरोखरीच जाब विचारायचा असेल तर तू तुझ्या आईला विचार. पण त्या अगोदर शालू कुठं गेले त्याचा शोध घे. बेटा, सासरच्याने हकलल्यानंतर मुलीला फक्त 2च मार्ग उरतात. एक तिचं माहेर आणि दुसरं आत्महत्या.
शालू असं नाही करणार. शालू शालू तुम्ही तुम्ही एकटे चालायचा का पोलिसांनी बरोबर घेऊन आलायसा? शालू शालू त्या घडलेल्या प्रकारात तुझी काही चूक नव्हती हे आम्हाला कळून चुकलंय. आईने तुझ्या विरुद्ध कुभांड रचलं होतं हेही आम्हाला कळलंय. आणि आईने तुला घराबाहेर काढण्यासाठी खूप त्रास दिला. हो, त्या तारसाचं काय बी वाटत नाही मला. एकतर मी आईसाहेबांची मर्जी विरुद्धच त्या घरात आले होते. चूक माझीच होती. नाही शालू, अगं मी तुझ्याशी लग्न केलं होतं म्हणजे मी जिथे असेन तिथे तू असणारच. त्यात तुझी काहीच चूक नाहीये. ठीक आहे, हे बघ आता मी तुला न्यायला आलोय ना. हे बघ आपण परत त्या घरात नको जायला, आपण वेगळे राहू. नाही, माझ्यामुळे आईची आणि मुलाची ताटातूट झाली असं व्हायला नको. जगात आईची बरोबरी कोणी बी करू शकत नाही. शालू शालू माझ्या आईने तुला इतकी वाईट वागणूक दिली तरी सुद्धा तू. मला आई नाही, तुमची आई तीच माझी आई. शालू शालू आमची चूक झाली, आम्हाला माफ कर. आम्ही तुला समजूच शकलो नाही ग. ठीक आहे, पण अजून उशीर झालेला नाही. घरी गेल्यावर मी आईला नीट समजून सांगेन. ठीक आहे, मी येईन तुमच्या संग, पण एका अटीवर. जी काय चूक झाली ती माझी चूक आहे आणि ती मला कबूल आहे असंच तुम्ही आई साहेबांनी सांगायचं. शालू त्यांचा अपमान करून एक क्षणभर सुद्धा मला त्या घरात राहायचं नाही. मॅडम मॅडम काय आहे? चहा द्या. मॅडम खरं म्हणजे तुम्ही माझं अभिनंदन केलं पाहिजे. कशाबद्दल? अहो, कशाबद्दल काय? आयडिया दिल्याबद्दल. कसली आयडिया? अहो शालूला कायमची घराबाहेर काढण्याची आयडिया. मला नाही खरं वाटत. कुठल्याही क्षणी ती परत येईल असं सारखं वाटत राहतं. मॅडम असला काय विचार करू नका. आपल्या पुढे अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित आहेत. उदाहरणार्थ विवेकचं लग्न. अहो येतानाच मी ऍडव्होकेट रमेश भाईंना भेटून आलो होतो. काय म्हणाले ते? काय म्हणणार? विवेक आणि शालूचं लग्न तद्दन बेकायदेशीर आहे असं मी उद्या कोर्टात सिद्ध करू शकतो असं ते म्हणाले. ग्रेट. मग उद्याच्या पार्टीत विवेकच्या दुसऱ्या लग्नाची अनाउन्समेंट करून टाकू आपण. काय मॅडम मला देखील भास व्हायला लागले काय की वहिनी साहेब परत येतात म्हणून. ही सटवे पुन्हा कशाला आली इथं? आई ही तुझी माफी मागायला आली आहे. वय आई साहेब, माझी चूक झाली आहे, मी कबूल करते. तुम्ही मला उदार मनाने माफ करा. मी कायम तुमच्या पायाची दासी बनून राहील. सेक्रेटरी मॅडम चला. वा काय फॅन्टॅस्टिक आयडिया. अभिनंदन.
अभिनंदन सेक्रेटरी, अभिनंदन. माफ करा मॅडम, पाया पडतो, उठा भाषा काढतो, कान पकडतो. अहो ही चौथी फेल मुलगी दरवेळी माझा क्लीन बॉल करते. अहो पण तुमच्या या फालतू आयडियामुळे माझी बदनामी होते, त्याचं काय? मॅडम आता शेवटची आयडिया, नाही फुकट देतो, त्याचे पैसे नकोत मला. मॅडम उद्याच्या पार्टीत सेक्रेटरी, सांगितल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित केलंय ना? सगळं व्यवस्थित झालेलं आहे, काळजी नको. चला 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 म्हणजे चला वाट चला बघताय. चला. वेलकम. या या या. ओ हो चौधरी साहेब, अहो किती उशीर, आम्ही केव्हाची वाट आय एम बघतो सॉरी, तुमची. थोडा उशीर झालाय का? घ्या. थँक्यू. आमचे दोस्त कुठे आहेत? ते काय तिकडे आहेत? हो 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 हो, देशमुख साहेब. हॅलो. छान आहे. थँक्यू. या ना या या या. फाईन थँक्यू. हाय मिसेस देशमुख. हॅलो. तुम्ही कुठे दिसत नाही? येईल त्यात, या ना. शालू काय चालवलेस तू? तू दारू प्यायलीस? घराण्याची अब्रू मातीत घातलीस. स्वतःच्याच डोळ्यानं पाहिलंच म्हणून बरं. मी सांगितलं असतं तर विश्वास ठेवला असतास का? रस्त्यावरची कुठली बिन बापाची पोर घरात आणलीस तू? व्हॉट एल्स डू यू एक्सपेक्ट आउट ऑफ दिस इलिटरेट गर्ल? माइंड युअर लँग्वेज मिसेस वंदना देशमुख. आय एम बेटर एज्युकेटेड दॅन यू, अंडरस्टूड? I'm MA with psychology and a gold medalist. आणि माझ्या फॅमिली स्टेटस बद्दल बोलत असाल तर माझे वडील कोण आहेत हे कळल्यावर शॉक बसेल तुम्हाला. कोण आहेत तुझे वडील? मॅडम, तुमच्या कंपनीचे चेअरमन मिस्टर N.K. चौधरी. काय सांगतेस? हो, ती सांगते ते खरं आहे. मग हे अधिकाने सांगितलंस? कारण मी चौधरी साहेबांची मुलगी आहे म्हटल्यावर सासू म्हणून कसं वागायचं हेच कळलं नसतं तुम्हाला. म्हणूनच मी आणि माझ्या मित्रानं हे नाटक केलं. म्हणजे बाबा तुम्हाला हे माहित होतं? आणि म्हणूनच मी तुला गावी पाठवलं होतं. कधी काळी कुसुमाग्रजांच्या कविता वाचून मी भारावले होते. आपणही एखाद्यावर प्रेम करावं असं वाटत होतं. पण नाही सासूबाई, मी माझा पराभव मान्य करते. आपण एखाद्यावर प्रेम केलं म्हणून तोही आपल्यावर प्रेम करेल ही अपेक्षाच व्यर्थ आहे. सासूबाई, तुम्ही मला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत. एवढंच काय तर माझ्याच वडिलांनी माझ्यासाठी आणलेला हार मी चोरला म्हणून माझ्यावर आरोप ठेवलात. आणि आज मला दारू पाजायचा प्रयत्न करून आयुष्यातून उठवायचा प्रयत्न केला. मला त्याबद्दल काहीच वाटत नाहीये. मला खंत एवढीच वाटते की मी तुम्हाला नाही जिंकू शकले. मी हरले सासूबाई, मी हरले. आणि म्हणूनच मी तुमच्या मार्गातून कायमची निघून जाते, पुन्हा कधी या घरात पाऊल न टाकण्यासाठी. थांब शालू, मी सुद्धा तुझ्या बरोबर आहे. नाही हो, आईपासून मुलाची ताटातूट व्हावी ही कल्पना सुद्धा मी नाही सहन करू शकत. थांब शालू बेटी, या घरातून तू एकटी बाहेर पडणार नाही. तुझ्या बरोबर मी, विवेक, अजय आणि शिल्पा या घराबाहेर पडणार आहोत. आणि यापुढे या घरामध्ये राहणार आहेत एकट्या
सौभाग्यवती वंदनाबाई देशमुख. मॅडम, यानंतर आई ही हाक देखील तुमच्या कानावर कधी पडणार नाही. आणि शेवटी जेव्हा गंगाजळाची आवश्यकता भासेल ना, त्यावेळी तुमचा मुलगा देखील सोबत असणार नाही. कारण यापुढे या घरामध्ये वावरणार आहात तुम्ही एकट्या, फक्त एकट्या, एखाद्या अतृप्त आत्म्यासारख्या, जिवंतपणे आणि मेल्यावर सुद्धा. चला रे. थांबा मला एकटीला असं भूतासारखं घरात सोडून जाऊ नका हो. मी तुमची माफी मागते. माफी मागायचीच असेल ना, तर ती शालू बेटीची माग. चालू बेटी मी चुकले, मला माफ कर. नाही आईसाहेब, मी तुमच्या मुलीसारखी आहे. होय का परी? माझे सोन्यासारखे पोर, मी खूप छळलं ग तुला परी, मला माफ कर. ओ बाबूराव, पळताय कुठं? आधी राजीनामा जाहीर करा आणि मग पळा. चला. माफ करा साहेब, माफ करा. थोबडीच मारून घेतो. अहो, तुमच्या चौथी फेल ना माझ्या सगळ्या आयडिया फोल ठरवल्या हो. आता फुकट जरी कुणी आयडिया मागितली ना, तरी देखील आयडिया त्याला देणार नाही. माफ करा. अरे असं दोस्ता, आजच्या ह्या आनंदाच्या प्रसंगी याला माफ करून टाक. माफ किया. चमचेगिर नाही. तेव्हा मंडळी, आज या आनंदाच्या प्रसंगी आमच्या घरात जे काही घडलंय ते तुमच्या, आमच्या किंवा सगळ्यांच्याच घरात थोड्याफार फरकानं घडत असतं. कारण कालची सून ही आजची सासू असते आणि आजची सून ही उद्याची सासू असते. आणि हे राहत गाडगे यापुढे कायमच चालू राहणार आहे. तेव्हा मॅडम, यापुढे या दोन्ही सुना एकाच वेळी तुमच्या घरात राहणार आहेत. दोघींनाही सारखंच प्रेमाने वागवणार ना. कारण मंडळी, प्रेम कुणावरही करावं. कारण प्रेम म्हणजे संस्कृती, प्रेम म्हणजे इतिहास, प्रेम म्हणजे भविष्य काळातील एकमेव आशा.